ज्या प्रमाणात चायनीज नूडल्स वगैरे खातात ना, त्या प्रमाणात भेळ जास्त खात नाहीत, पण भेळ पण खूप जास्त टेस्टी लागते. तर चला आज तुमच्यासोबत आहे ना मी चायनीज भेळ कशी बनवायची ना त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे ना सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले. अगदी असे पातळ लांबसर असे कट करून घ्यायचे. कांद्याची पात बारीक कट करून घ्यायची. आणि हे जे मी नूडल्स तळते ना, तर सगळ्यात आधी मी त्यांना शिजवून घेतलं. 2-3 मिनिटासाठी पाण्यात असं शिजवून घेतलं. नंतर पूर्ण पाणी त्याचं गाळून त्याला छान सुकवून मग तेलात टाकले. तर तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत ह्याला ना तळून घ्यायचे. आणि कलर तेवढा चेंज नाही झाला तरी चालेल, पण क्रिस्पी तर नक्कीच झाली पाहिजे. खूप छान लागतात, टेस्टी लागतात नुसते पण खायला. पण आपण तर भेळ बनवणार आहे. आणि ह्या नूडल्सचा थोडासा मी असा चुरा करून घेणार आहे. तेवढं म्हणजे अखंड वगैरे नाही ठेवणार. चला आता व्हेजिटेबल्सला फोडणी देते. तर तेलामध्ये मी अद्रक आणि लसूण छान असं बारीक चॉप करून टाकलेलं आहे. त्याच्यात आहे ते व्हेजिटेबल्स टाकायचे. तर मी शिमला मिरची, गाजर आणि कोबी हे टाकलेले. आता ह्याला 2 मिनटं परतून द्यायचं. पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत नाही ह्याला परतवायचं, म्हणजे 80% कुक झालं पाहिजे. नंतर ह्याच्यामध्ये ना कांद्याची पात कट केलेली टाकायची, कारण की ती जास्त वेळ लागत नाही त्याला असं सॉफ्ट होण्यासाठी. त्यामुळे नंतर आपल्याला सॉसेस टाकायचे. इथं मी शेजवान चटणी, ब्लॅक सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप हे टाकलेलं आहे. आणि त्यात आता जे आपण चुरा केलेत ना नूडल्स तळलेले, तर ते टाकायचे. छान असे मिक्स करून घ्यायचे. आणि असं तुम्ही आता मिक्स करताय खूप तासानंतर खाताय तर हे नम पडतात, तेवढं टेस्टी लागत नाही. जेवढं केल्याच खाऊन टाकायचं ह्याला. आणि एवढी क्रिस्पी छान अशी लागते ना, चायनीज फ्लेवर तर आहेच याच्यामध्ये, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.